धुळ्यात हरवलेल्या 6 वर्षीय उमरच्या शोधासाठी नागरिक आक्रमक, मूक मोर्चाऐवजी पोलीस प्रशासनाला साकडे. धुळे शहरातील मौलवीगंज परिसरातून बेपत्ता झालेल्या 6 वर्षीय मोहम्मद उमरच्या शोधासाठी आज जनक्षोभ पाहायला मिळाला. गेल्या 21 दिवसापासून या बालकाचा कोणताही पत्ता न लागल्याने संतप्त नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते. मात्र प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन हा मोर्चा रद्द करण्यात आला आणि त्याऐवजी मौलवीगंज परिसरातच गुमशुदा बच्चों की तलाश ग्रुप आणि स्थानिक नगरसेवकांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांना निवेदन देण्यात आले. मौलवीगंज येथील मोहम्मद उमर मोहम्मद सलमान हा 24 जानेवारी पासून बेपत्ता असून आझादनगर पोलीस ठाण्यात त्याची नोंद करण्यात आली. तब्बल 3 आठवडे उलटून तपासात प्रगती नसल्याने पालकांमध्ये मोठी अस्वस्थता असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आज सादर केलेल्या निवेदनात या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करावी आणि गरज पडल्यास हा तपास CID कडे वर्ग करावा अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने या संवेदनशील विषयाकडे स्वतः लक्ष देऊन मुलाचा त्वरित शोध घ्यावा अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी परिसरातील मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. प्रशासनाने यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असून अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची मागणीही करण्यात आली आहे. धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे.